पंचायत समितीचे निकाल आपण पाहताय। भाजप 30 या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर शिवसेना 17, दादांची राष्ट्रवादी 20, शरद पवारांची राष्ट्रवादी 11, काँग्रेस 8 आणि ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी 5 जागांवर आघाडीवर आहे। पंचायत समितीच्या 92 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। सातारामध्ये मायणी गटातून राष्ट्रवादीचे सुरेंद्र गुडते हे पिछाडीवर आहेत। जिल्हा परिषदेमध्ये महायुती 10 ठिकाणी, महाविकास आघाडी 2 ठिकाणी आघाडीवर आहे। जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीमधून फक्त काँग्रेसची 2 ठिकाणी आघाडी आहे। पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे सेना एकाही जिल्हा परिषदेमध्ये आघाडीवर नाहीये। जिल्हा परिषदेमध्ये महायुती 10 ठिकाणी आणि महाविकास आघाडी 2 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हा परिषदेमध्ये मवियातून फक्त काँग्रेसची 2 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। लातूरमध्ये मनसेनं खातं उघडलेलं आहे। लातूरमध्ये मनसेनं खातं उघडलंय। पानगाव गटातून मनसेचे सुनील नागरगोजे हे विजयी झालेले आहेत। लातूरमध्ये जर पाहिलं तर तिथे काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। महापालिका निवडणुकांपासून तिथे काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि भाजपला मागे टाकत तिथे काँग्रेसनं आघाडी घेतली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चेंदूरवादा गणामधून ठाकरेंच्या सेनेचे कृष्णा पाटील हे आघाडीवर आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूरच्या शेंदूरवादा गणातून ठाकरेंची सेना जी आहे ती सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। कृष्णा पाटील या आघाडीवर आहेत। छत्रपती संभाजीनगरमधले अपडेट आपण एकीकडे पाहता, दुसरीकडे मावळमधला जल्लोष। जिल्हा परिषद महानिकाल आपण या ठिकाणी पाहतोय। झेडपीचा संभाजीनगर गंगापूरच्या मोहोळ नरखेड या गटामधून उमेश पाटलांचे बंधू आता सध्या पिछाडीवर आहेत। भाजपचे लखन माने इथून आघाडीवर आहेत। राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांना धक्का, त्यांचे बंधू संतोष पाटील पिछाडीवर।